विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी जे आहेत ते सध्या पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठलाच्या नामाचा गजर करत हे वारकरी जे आहेत ते आता पंढरीरायाचं दर्शन घेणार आहेत। देवीची आरती सुरू आहे। नमस्करोमि अन्नदा शरणं नास्ति तमेव शरणं मम यस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि। नमस्करोमि कल्याणं सुनिधिं कार्यं सिद्धिदार्थं मनोरथं देवद्विजप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते। ओम शतंजीव शरदो वरधमानः शतं हेमन्तान् शतमो वसन्तान् शतमिन्द्राग्नि सविता बृहस्पति शतायुषा हविषाः रषवेणाम् श्रीरवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाच्छोपमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतनं वत्सरं दीर्घमायुः। काले वर्षतुपर्यन्तं पृथिवी सशालिनी देशोऽयं शोभयतो ब्राह्मणाः सर्वे सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे पदाय सन्तु जीवन्तु शतं सर्वे जनाः सुखिनो सर्वे माता की जय, राधिका माता की जय, सत्यभामा माता की जय, भारत माता की जय। जय हो या गीत चला मुखी झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उगले दाम्पत्य असेल यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची ही पूजा संपन्न झालेली आहे। हा संपूर्ण पूजेचा सोहळा जो आहे जवळपास 1 तास चाललेला आहे। 2:30 वाजता या पूजेला सुरुवात झालेली होती आणि आता ही पूजा संपन्न झाली असं म्हणता येईल, कारण की आधी विठ्ठलाची पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर जी आहे ती रुक्मिणी मातेची पूजा संपन्न झालेली आहे। हा संपूर्ण सोहळा जो आहे तो आपण याची देही याची डोळा आपण अनुभवलेला आहे। विठ्ठलाचं साजिर गुजिर असं रूप जे आहे ते आपण आपल्या मनामध्ये साठवलेलं आहे। हृदयाच्या कप्पीमध्ये ते आता बंदिस्त झालंय। वर्षानुवर्ष जे आहे ते ही संपूर्ण पूजा होत असते। आजच्या पूजेला विशेष आणि पवित्र असं महत्व आहे। संत नामदेव जे आहेत ते विठ्ठलाच्या मूर्तीचं किंवा त्याचं वर्णन असं करतात की सावळी ती मूर्ती हृदय बिंबवली, देहो बुद्धी पालटली माझी साची। धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव, हृदयी पंढरी राव राहत असे। आशा तृष्णा कैसा मावळेला दोन्ही, चिंता विठ्ठल चरणी जडून ठेली। नामाच्या या जनी विश्रांती पय झाली, हृदय राहिली विठ्ठल मूर्ती। खरं म्हणजे नामदेव महाराजांच्या संत नामदेव महाराजांच्या ज्या ओळी आहेत त्यानुसारच आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या ज्यावेळेला आपण ही पूजा पाहतो त्यावेळेला हृदयात विठ्ठलाची मूर्ती आपल्या राहते आणि संपूर्ण चिंता ताण तणाव जो आहे तो संपूर्णपणे निघून जातो। अशा पद्धतीचा हा दर्शनानं जो आहे तो सोहळा आपण अनुभवतो आहोत।